आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज हाती येते दादरमधून। दादरमध्ये एका इमारतीला मोठी आग लागल्याची माहिती मिळते। RA रेसिडेन्सी नावाची ही इमारत आहे। बहुमजली म्हणजे मल्टी स्टोरीड अशा प्रकारची इमारत आहे। 22व्या मजल्यावर आग लागली आहे। दादरमधल्या RA रेसिडेन्सी या इमारतीच्या 22व्या मजल्यावर मोठी आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या 6 गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। ही काही क्षणांपूर्वीची दृश्य पाहतो आहोत आपण। आग लागल्याचं कळताच तातडीने स्थानिकांनी हालचाल केली। पोलिसांना आणि अग्निशमन दलाला कळवण्यात आलं। अग्निशमन दलाचे 6 बंब तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत आणि आता ही आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। दादरमधली ही गगनचुंबी इमारत, त्याच्या 22व्या मजल्यावर जबरदस्त आग लागल्याचं दिसतंय। या आगीसंदर्भातल्या अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहू। अभिनेता शाहरुख खानचा 4 वर्षांनंतर रिलीज झालेला पठाण चित्रपट चाहत्यांना चांगलाच आवडला असं दिसतंय आणि त्यामुळे पहिल्याच दिवशी पठाणने अनेक रेकॉर्ड ब्रेक केलेत। पाहूया पठाणच्या रेकॉर्डचा एक खास रिपोर्ट। झूमे तो पठाण हे गाणं चांगलंच हिट झालंय। हिट गाण्यावर शाहरुखच्या चाहत्यांनी सर्वत्र जल्लोष सुरू केलाय। परिणामी पठाणनं 100 कोटींचा आकडा पार केलाय। भारतात 54 कोटींचा तर परदेशात 46 कोटींपेक्षा जास्त कमाई पठाणनं केली आहे। चाहत्यांच्या या प्रतिसादामुळे पहिल्याच दिवशी पठाणनं वेगवेगळ्या रेकॉर्डचा धमाका केलाय। देशात सर्वाधिक सिनेमागृहात हा चित्रपट रिलीज झालाय। 5,500 स्क्रीनवर हा चित्रपट एकाच वेळी लोकांना पाहायला मिळतोय। पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जगभरात कमाईचा रेकॉर्ड पठाणनं केला आहे। वर्किंग डेच्या दिवशी पठाण चित्रपटानं आश्चर्यकारक अशी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे। यशराज बॅनरचा हा तिसरा चित्रपट आहे ज्याने पहिल्याच दिवशी 50 कोटींपेक्षा जास्त बिझनेस केलाय। शाहरुखचा ओपनिंगला 56 फाडके कमाई करणारा त्याचा करिअर मधला हा पहिला चित्रपट ठरलाय। यशराज बॅनरच्या टायगर आणि वॉर नंतर पठाण हा तिसरा स्पाय चित्रपट यशस्वी ठरला आहे। दीपिकाचाही पहिल्या दिवशी जबरदस्त कमाई करणारा पहिला चित्रपट म्हणून पठाणची नोंद झाली आहे। जॉन अब्राहमच्या करिअरमध्ये पहिल्या दिवशी जबरदस्त कमाई करणारा चित्रपट म्हणून पठाण अव्वल क्रमांकावर असल्याचं पाहायला मिळतंय। यशराज फिल्म्स आणि सिद्धार्थ आनंदच्या नावे सुद्धा पहिल्याच दिवशी बंपर कमाई करणारा चित्रपट म्हणून पठाणचं नाव लागलंय। एकंदरीतच पहिल्या दिवशी 10 रेकॉर्ड करणारा पठाण अजून किती विक्रम करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आता राजकीय आखाड्यातल्या बातम्या। एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जवळपास 7 महिन्यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे ठाणे शहराचा दौरा केला। पहिल्यांदा त्यांनी टेंबी नाक्यावर जाऊन आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो। आनंद आश्रम या ठिकाणी सुद्धा उद्धव ठाकरे जाणार अशी चर्चा होती, कारण ते या पुतळ्याच्या बरोबर समोरच्या बाजूला आहे। मात्र या ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना पक्ष कार्यालय असा फलक लावण्यात आलाय। काही वेळानंतर तर आनंद दिघे यांची जयंती असल्यानं शक्तीस्थळावर जाणं योग्य नव्हतं असं सांगत ठाकरे यांच्या वतीने सारवासारव करण्यात आली। ठाण्याचं जे हिंदुत्ववादी शरीर होतं आमचं, हा जो आत्मा होता त्याला ना कॅन्सर झाला होता। छोटासा असा गाठ आली होती, एक 10% अशी गाठ आली होती। ती गाठ आम्ही कापून टाकलेली आहे
आणि आता आमचं संपूर्ण शरीर हिंदुत्ववादी विचारसरणीचा आमचा आत्मा उरलेला आहे, तो एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली पुढे आगेकूच करत आहे. त्यामुळे आमचं आरोग्य किंवा आमची ह्याची त्यांनी काळजी करू नये ठाण्याची. त्यांनी पहिले आपल्याकडे जे काही छोटे टिकलेली लोक आहेत ना 5-10%, ती थांबवण्याचा प्रयत्न करावा. तिकडे राज्यात झालेल्या सत्तांतराच्या नंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच ठाण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी अतिशय जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. उद्धव ठाकरे यांनी टेंबीनाका भागातील आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. पण आनंदाश्रमात किंवा आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर जायचं उद्धव ठाकरे यांनी टाळलं. तर माझ्यासोबत असलेले शिवसैनिक निखारे असून तेच मशाल पेटवतील असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. शिंदेंच्या ठाण्यात ठाकरेंचं शक्ती प्रदर्शन. आनंद आश्रमात जाणं ठाकरेंनी टाळलं. निखारे पेटवणार राजकारणात मशाल. काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित सगळ्यांना एकत्र केलं पाहिजे आणि शक्ती प्रदर्शन केलं पाहिजे. शक्ती प्रदर्शनावरून केसरकरांनी डागली तो. ठाण्यातल्या शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंचं जल्लोषात स्वागत करून आपली ताकद दाखवून दिली. आनंदनगर चेकनाका भागात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. लवकरच महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्यानं ठाकरे गटानं ठाण्यात राजकीय शड्डू ठोकलाय. उद्धव ठाकरेंनी टेंभी नाका भागात जाऊन आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. जैन मुनींकडून उद्धव ठाकरेंनी आशीर्वाद घेतले. मात्र आनंद आश्रम आणि शक्तीस्थळावर जाण्याचं उद्धव ठाकरेंनी टाळलं. तर आरोग्य शिबिराचं उद्घाटन करताना उद्धव ठाकरेंनी शिंदे समर्थकांवर जोरदार निशाणा साधला. निष्ठेच्या पांघरुणाखाली जे काही लांडगे घुसले होते ते विकले गेले. ही नाही म्हटलं तर एक महाराष्ट्राची बदनामी झालेली. गेले ते जाऊ द्या, त्यांच्याबद्दल काही दुःख व्यक्त करण्यात काही अर्थ नाहीये. पण जे अस्सल निखाऱ्यासारखे धगधगते शिवसैनिक शिवसेनेसोबत आणि माझ्यासोबत राहिलेत, हे निखारेच उद्या राजकारणामध्ये मशाल पेटवणार आहेत. उद्धव ठाकरेंनी ठाण्यात येऊन त्यांचे इरादे जाहीर केले. त्यामुळे आगामी काळात ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार राजकीय धुमश्चक्री उडणार असल्याचं स्पष्ट झालंय. की जी कार्यक्रम पत्रिका आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये आनंद मठात ते येतील असं कुठेही मेन्शन नाही आहे. तुम्ही आनंद मठातली दृश्य जर पाहिली तर त्यांच्या कॉन्वॉयसोबत जी लोकं होती ती इथं येऊन आनंद दिघे यांचा जो तस्वीर आहे त्या तस्वीरचा पाया पडत आहेत. जे बाळासाहेब शिवसेना पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, इथले कार्यालय प्रमुख जे आहेत हेमंत म्हणून, ते देखील इथे आहेत. त्यांचं कामकाज सुरू आहे आणि हे सर्व जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील जे आहेत इथं कॉन्वॉय सोडून इकडे ते लोक दर्शन घ्यायला आलेले आहेत. उद्धव ठाकरेंच्या ठाणे दौऱ्याची दखल शिंदे गटाकडून घेण्यात आली. कोणतंही काम नसल्यामुळे शक्ती प्रदर्शन केलं जात असल्याचा टोला दीपक केसरकरांनी लगावला. नाही, आता फक्त त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं पाहिजे. या शक्ती प्रदर्शनामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित सगळ्यांना एकत्र केलं पाहिजे आणि शक्ती प्रदर्शन केलं पाहिजे. आता शक्ती प्रदर्शन ही एकच गोष्ट शिल्लक राहिलेली आहे. शिवसेनेत जून महिन्यात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदा ठाण्यात आल्यानं शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आता आगामी काळात शहरातलं राजकारण कोणत्या वळणावर जातं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अजित मांढरेसह गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, ठाणे. दरम्यान राजकीय मैदानात जोरदार फटकेबाजी करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गोरेगावात क्रिकेटच्या मैदानात चौफेर फटकेबाजी करताना दिसले. गिरगावमध्ये बाळासाहेबांची शिवसेना शाखा क्रमांक 218 कडून क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान यावेळेला मैदानात उतरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली. मुख्यमंत्र्यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. दरम्यान विजेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस सुद्धा देण्यात आलं. भारताचा 74वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात दिवसभर तो सगळीकडे पार पडला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं दिल्लीत कर्तव्यपथावर ध्वजारोहणाच्या नंतर भारताचं सामर्थ्य, संस्कृती आणि नारी शक्तीचं अनोखं दर्शन सगळ्या जगाला पाहायला मिळालं.
महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही का दिसणार नाही, अशा सगळ्या वादानंतर अखेर प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठ आणि स्त्री शक्तीच्या जागर या संकल्पनेवर आधारित हा चित्ररथ होता. महाराष्ट्रात आदिशक्तीची 3.5 शक्तिपीठं प्रसिद्ध आहेत आणि या 3.5 शक्तिपीठांमध्ये कोल्हापूरचं अंबाबाईचं मंदिर, तुळजाभवानी हे तुळजापूरचं मंदिर आणि माहूरची रेणुका देवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या स्थळांचा समावेश आहे. त्यामुळे या देवीच्या भव्य आणि सुंदर प्रतिमा तसंच त्यांच्या माध्यमातून स्त्री सामर्थ्याचं दर्शन यावेळेला कर्तव्यपथावर घडलं. देश का समृद्ध सांस्कृतिक वैभव राष्ट्र महाराष्ट्राचं चित्ररथ कर्तव्यपथावर सादर करण्यात आला. 3.5 शक्तिपीठं आणि नारी शक्तीचं दर्शन यातून घडवण्यात आलं. यासोबतच कर्तव्यपथावर भारताच्या सामर्थ्याचं जाज्वल्य दर्शन सगळ्या जगाला पुन्हा एकदा झालं. शस्त्रसज्जता, निडर शक्तीची झलक या कर्तव्यपथावर पाहायला मिळाली. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अशा चित्तथरारक स्टंटनी सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली. Over the years, this team has managed to score several world records for their human formations. Signal fighter carrying signal colors. By fighters, you've got the signal rocket formation with Naik Sumit Kumar Yadav and Naik Misal Gajanand with 2 other daredevils in the अंतिम लेकिन बहुत ही महत्वपूर्ण फॉर्मेशन. करतल ध्वनि से अभिनंदन. पिरामिड, एक मोटरसाइकिल पर 33 डेयर डेविल्स ह्यूमन पिरामिड बनाते हुए फॉर्मेशन का नेतृत्व सूबेदार प्रताप सिंह कर रहे हैं. As difficult as it is to see them do these stunts, we must warn our viewers not to attempt any of them. आणि आता महाराष्ट्रातल्या काही राजकीय बातम्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीवर केलेल्या वक्तव्याचे जोरदार पडसाद उमटतात. अजित पवार यांच्या नावावर गद्दार बिरुदावली लावण्यासाठीची ही खेळी होती का, असा सवाल सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केला. तर सत्ताधाऱ्यांच्या आरोपांना महाविकास आघाडीकडून सुद्धा जशास तसं उत्तर देण्यात आलंय. तो शपथविधी की खेळी, गद्दार बिरुदावली लावण्याची खेळी. नरेश म्हस्केंचा राष्ट्रवादीला सवाल. तेव्हाच गौप्यस्फोट का केला नाही? भाजपचा जयंत पाटलांना सवाल. 3 वर्षांनंतरही पहाटेच्या शपथविधीविषयीचं गूढ आणि त्याविषयीची उत्सुकता अजूनही कायम असल्याचं जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर पाहायला मिळतंय. शरद पवारांची ती खेळी असू शकते असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलं. त्यावर बाळासाहेबांच्या शिवसेनेनं वेगळाच प्रश्न उपस्थित केलाय. शिवसेना ठाकरे गटासोबतची आघाडी बाळासाहेब ठाकरेंचे विचार संपवण्यासाठी केली होती, यावर शिक्कामोर्तब झाल्याचं नरेश म्हस्केंनी म्हटलंय. तर त्याचवेळी गौप्यस्फोट का केला नाही असा सवाल भाजपनं उपस्थित केलाय. अशा पद्धतीची जर खेळी केली असेल तर नक्कीच याच्या मागचा डाव काय होता? अजित पवार यांना कायम बंडखोर किंवा गद्दार ही बिरुदं त्यांच्या मागे लावायची होती का? जर खेळी केली असेल तर मला तरी वाटतं की अजित पवार साहेब यांना कायमचं त्यांच्या मागे गद्दार आणि बंडखोर अशा पद्धतीने पदवी लावण्यासाठी ही खेळी केली असेल. असे गौप्यस्फोट हे त्या वेळेला का केले जात नाहीत आणि त्यामुळे अशा उशिरा सुचलेल्या शहाणपणाला, उशिरा मिळालेल्या माहितीला खरं म्हणजे काहीच अर्थ नसतो. त्या एका अर्थाने इरिलेव्हंट संदर्भ नसलेल्या गोष्टी झालेल्या असतात. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेससह मवियातल्या घटक पक्षांवर जोरदार निशाणा साधला. त्यामुळे पहाटेचा शपथविधी आणि त्यावेळी झालेल्या राजकीय घडामोडींचा संदर्भ देत विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांवर पलटवार केला. श्री जयंतराव पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना खोके शिवसेनेच्या प्रवक्त्याने अकलेचे तारे तोडले आहेत. स्वतः शिवसेनेची गद्दारी करून ज्यांनी सरकार स्थापन केलं त्यांनी अजितदादा पवार यांना गद्दार म्हणणं हे त्यांना शोभतं का, हे त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा. राजकारणात प्रतिस्पर्ध्याला गारद करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून नेहमीच राजकीय खेळी खेळल्या जातात. अनेकदा
त्या खेळीमागील घडामोडी कधीच समोर येत नाहीत. त्यावर फक्त चर्चा होत राहते. परिणामी पहाटेच्या शपथविधी मागील खेळी समोर येईल की फक्त आरोप प्रत्यारोपच होत राहतील याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान हा वाद उभा राहिल्यानंतर जयंत पाटील यांनी सारवासारव करत आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचं स्पष्टीकरण दिलंय. पहाटेच्या शपथविधीची खेळी जाणीवपूर्वक कोणी केली असं म्हणता येणार नाही, मात्र त्यामुळे राज्यात लागू असलेली राष्ट्रपती राजवट उठवण्यास मदत झाली, तसंच या घटनेनंतर उलट राष्ट्रवादी भक्कम झाली असं वक्तव्य आता त्यांनी केलंय. मला जो प्रश्न विचारण्यात आलेला होता त्या बाबतीत मला असं कदाचित असा शब्द वापरलेला आहे मी. आता ती जी घटना झाली पहाटेचा शपथविधी, या शपथविधीच्या मुळे काय झाले फायदे, तर राष्ट्रपती राजवट काढण्यासाठी त्याची डायरेक्टली इनडायरेक्टली मदत झाली, एवढाच त्याचा फायदा. त्याच्यात तो कोणी जाणीवपूर्वक केला असं म्हणण्याचा माझा हेतू नाही. त्यावेळी इनडायरेक्टली सगळ्यांचाच त्याला पाठिंबा आहे असं समजलं गेलं, पण तशी परिस्थिती वस्तुस्थिती नव्हती. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. नांदेडमधील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्याकांडातील प्रमुख शूटर दीपक रांगा याला राष्ट्रीय तपास यंत्रणेनं अटक केली आहे. या अटकेमुळे बियाणी हत्याकांडात नेमकं कोण कोण होतं आणि मास्टर माइंड कोण होता यापर्यंत पोहोचायला पोलिसांना मदत होणार आहे. बिल्डर संजय बियाणींचा मारेकरी सापडला. दीपक रागाला नेपाळ बॉर्डरवर पकडलं. बियाणींच्या हत्येची सुपारी देणारे सापडणार. दिनांक 5 एप्रिल 2022 नांदेडचे सुप्रसिद्ध बिल्डर संजय बियाणींची घराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येत प्रमुख शूटर म्हणून भूमिका बजावलेल्या दीपक रांगा याला नेपाळ बॉर्डरवर अटक करण्यात आली. दीपक दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा गँगचा शूटर होता. त्याच्या अटकेनं या हत्याकांडाचा उलगडा व्हायला मदत होणार आहे. 5 एप्रिल 2022 रोजीची जे गुन्हा आहे 119/2022 त्यामध्ये श्री संजय बियाणी यांची हत्या झालेली होती. त्यामध्ये जे शूटर्स होते त्यापैकी एक दिव्यांशू हा अटक होता आणि एक दीपक नावाचा जो रंगा नावाचा जो आरोपी आहे त्याला NIAने गोरखपूर इथे ताब्यात घेतलेला आहे. दीपक रांगाला अटक केल्यानं बियाणींची सुपारी कुणी दिली होती याची नेमकी माहिती पोलिसांना मिळणार आहे. या हत्याकांडाशी संबंधित 15 जणांना पोलिसांनी अटक केली आहे, पण दीपककडे अतिशय स्फोटक माहिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नांदेड पोलीस त्याचा ताबा घेणार आहेत. काही व्यक्तींनी त्यांना सुपारी दिल्यामुळे त्यांनी फायरिंग केल्याचा त्याचा रोल आहे. आपण नांदेड पोलिसांचा ताबा वगैरे घेणार आहोत? हो, नक्कीच. आम्ही सदरच्या गुन्ह्यामध्ये ते फरारी आरोपी असल्यामुळे त्यांचा ताबा घेऊन तपास करणार आहोत. बियाणींच्या हत्येनं महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यांच्या हत्येला राजकीय किनार असल्याची चर्चा होती. दीपकच्या अटकेनं बियाणींच्या हत्येचा गुंता सुटण्याची शक्यता आहे. दीपक रांगा हा केंद्रीय तपास यंत्रणांच्या टार्गेटवरती होता. त्याच्या अटकेनंतर संजय बियाणी प्रकरणातील आणखीन काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागतील. शिवाय अनेक दहशतवादी कारवायांचा देखील उलगडा होणार आहे. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड. तिकडे पुण्याच्या दौंड तालुक्यामध्ये पारगाव इथे भीमा नदीत सापडलेल्या 7 मृतदेहांपैकी 3 मृतदेहांचं पुन्हा एकदा शवविच्छेदन करण्यात आलं. जिल्हा रुग्णालयानं सुरुवातीला केलेल्या शवविच्छेदनात बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल दिला होता. दरम्यान पोलिसांच्या चौकशीत यात 7 जणांची हत्या झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या अहवालावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यामुळे ससून रुग्णालयाकडून पुन्हा एकदा 3 मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात आलं. बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल दिलेल्या डॉक्टरांवरती आता कारवाई होण्याची शक्यता आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय यवत येथे करण्यात आले. आमचा प्राथमिक अहवालानुसार त्यांचा बुडून मृत्यू ड्राउनिंग हा आमचा अहवाल आहे. त्याच्यानंतर जे आलेले 4 मृतदेह होते त्यानंतर सापडलेले ते सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्यांना आपण एक्सपर्ट ओपिनियनसाठी शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटल येथे रेफर करण्यात आले. शवविच्छेदन करून त्यांच्या बॉड्या आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिल्या.
तिकडे आमदार नितीन देशमुख हे ACBच्या रडारवर आहेत. आता त्यांच्या कुटुंबियांच्या नावे जी मालमत्ता आहे त्या मालमत्तांचा शोध सुरू आहे. पातूरच्या तहसीलदारांच्याकडून काही माहिती मागवण्यात आली. खरेदी विक्री व्यवहारांची माहिती प्रामुख्यानं यात मागवण्यात आली असून अकोला जिल्ह्यातल्या बाळापूरचे आमदार असलेले नितीन देशमुख यांच्या बेहिशोबी मालमत्तांचा सध्या ACB शोध घेते. अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयानं पातूरच्या तहसीलदारांच्याकडून देशमुख यांच्या संपत्तीच्या सगळ्या व्यवहारांची माहिती मागवली आहे. एवढंच नाही तर त्यांचे भाऊ, बहीण, पत्नी, मुलगा, मुलगी यांच्या नावानं गेल्या काही काळात घेतलेली संपत्ती, जमिनी यांचा सुद्धा शोध घेतला जातोय. त्या तक्रारीमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की माझ्या पुण्याला बंगला आहे, माझा मुंबईला फ्लॅट आहे. तर आता माझं तर असं म्हणणं आहे की त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या तहसीलदारांना, जिल्हाधिकाऱ्यांना माहिती मागायला पाहिजे. कदाचित ह्या पातूर तालुक्यात नसून, या जिल्ह्यात नसून, ह्या जिल्ह्याच्या बाहेर जर माझी मालमत्ता असेल, त्या मालमत्तेची बी चौकशी झाली पाहिजे. म्हणून एंटी करप्शननी फक्त पातूर तालुक्याच्या तहसीलदारांना नव्हे तर या महाराष्ट्रातील सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना, तहसीलदारांना नोटीस इश्यू करून नितीन देशमुखच्या फॅमिलीच्या संदर्भात सर्व मालमत्तेची चौकशी करावी अशी मी त्यांना विनंती करतो. नाशिक पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आता मैदानात उतरले. त्यांनी आज सभा घेतली. यावर बोलताना त्यांनी सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांच्यावर हल्ला चढवला. सुधीर तांबे यांनी उमेदवारी मागे घेऊन सत्यजित तांबे यांना अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवून बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसला अडचणीत आणल्याची टीका भुजबळ यांनी केली. सुधीर तांबे यांच्याबद्दल आदर होता, मात्र आता उमेदवारी माघारीचं नाट्य पाहता त्या आदराचा पाचोळा झाल्याची टीका भुजबळ यांनी केली. त्यांनी स्वतःचं तर नाव खराब केलंच, अधिक त्यांचे जे मेहुणे बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे पुढारी, त्यांना अडचणीत आणलं आणि हिंदुस्थानातला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष म्हटला पाहिजे काँग्रेस, त्या काँग्रेसला सुद्धा अडचणीत आणलं. काही कारण नव्हतं ना त्यांना. 3 वेळा तुम्हाला आमदार केल्यानंतर तुम्ही या सगळ्यांना एका झटक्यामध्ये अडचणीत आणलं. मला डॉक्टर तांबेंबद्दल खूप आदर आणि चांगल्या भावना होत्या, पण त्या सगळ्या भावनांचा पालापाचोळा करण्याचं काम डॉक्टर तांबे एका तासामध्ये करू नका. कारण त्यांनी तसं सांगितलं असतं की मी उभा राहणार नाही, द्यायचा असेल तर सत्यजितला द्या, नाही तर मी नाही राहतो, संपला विषय. ठरवलं असतं महाविकास आघाडीच्या लोकांनी कोणाला उमेदवारी द्यायची. तिकडे जालन्यातल्या एका भाविकानं पंढरपूरच्या विठुरायाला 2 कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचं दान केलं आहे. सोन्याचे 2 मुकुट, सोन्याच्या बांगड्या अशा दागिन्यांचा यात समावेश आहे. या भाविकानं विठुरायाच्या चरणी हे सगळं अर्पण केलं. आज विठुरायाच्या चरणी रेशमी वस्त्राचा पोशाख सुद्धा अर्पण करण्यात आला. गेल्या 50 वर्षातलं विठुरायाच्या चरणी वाहण्यात आलेलं हे सगळ्यात मोठं दान आहे असं बोललं जातं. विठू माऊलीला 2 कोटींच्या दागिन्यांची भेट. विवाह सोहळ्यात माऊलीला सोनेरी साज. गोरगरिबांच्या देवाला सोन्याची झळाळी. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठू माऊलीचा यंदाचा विवाह सोहळा खास असाच झाला. याला कारण ठरलंय एका भक्तानं दिलेली लग्नाची भेट. जालन्याच्या एका भक्तानं तब्बल 2 कोटीचे सोन्याचे दागिने माऊलीला भेट दिलेत. सोन्याचे 2 मुकुट, मोत्याचे हार, कोल्हापुरी साज, पाटल्या, बांगड्या, चांदीची समई, चांदीची ताटवाटी, चांदीचा आरसा आणि रेशमी वस्त्र अशा वस्तूंचा यात समावेश आहे. गेल्या 50 वर्षात पहिल्यांदाच विठू माऊलीला एवढी मोठी भेट मिळाली आहे. माऊलीच्या विवाह सोहळ्यात या दागिन्यांनी लग्नाची शोभा वाढवली. सोन्याचे दोन्हीकडे मुकुट आलेले आहेत, तिथून मोत्या हार आले आहेत, कोल्हापुरी साज आहे, पाटले आहेत,
बांगडे आहेत, समय आहे आणि चांदीचे वेगवेगळ्या प्रकारचे तिथं दागिने आलेले आहेत. जवळपास आता मूल्यांकन केल्यानं समजेल आम्हाला की नक्की किंमत किती आहे. तरी अंदाजे माझ्या मताने 1.25-2 कोटीच्या आसपास तरी नक्की असावी. माऊली चरणी सोन्याची भेट देणाऱ्या भक्तानं स्वतःचं नाव जाहीर केलेलं नाही, पण माऊली चरणी दिलेली ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे. पंढरपूरहून वीरेंद्रसिंह उत्पातसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दिवसभराच्या बातम्या. आता एक बातमी भीषण अपघाताची. बातमी आहे परभणीतून. एका बाईकवरून जाणाऱ्या 4 विद्यार्थ्यांचा भीषण अपघात झाला. पाथरी तालुक्यातल्या डाकू पिंपरी इथली ही घटना. विद्यार्थी ध्वजारोहणासाठी सकाळी जात होते. दरम्यान हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे. हा अपघात एवढा भीषण होता की बाईक चालवणाऱ्या विद्यार्थ्याचा डावा हातच तुटला, तर दुसऱ्या एका विद्यार्थ्याच्या पायाची हाडं मोडलेत. 4ही विद्यार्थी गंभीररित्या जखमी झालेत. या सगळ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यांचा हा अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी या विद्यार्थ्यांनी शाळेत जाताना बाईकवरतीच एक रील बनवल्याचं वास्तव समोर आलंय. गर्दीमध्ये घुसून काळजाचा ठोका चुकवायला लावणारी रिक्षाची प्रात्यक्षिकं, एकापेक्षा एक देखण्या आणि परिपूर्ण रॅम्पवर चालणाऱ्या रिक्षा आणि प्रेक्षकांचा उत्साह, शिट्ट्या, टाळ्या असं तुम्ही पाहिलंय. अहो पण हे झालंय कोल्हापुरात. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं भरवण्यात आलेल्या रिक्षा सौंदर्य स्पर्धेच्या निमित्तानं काय काय झालं चला पाहूयात. कोल्हापूरच्या शिवाजी महाराज चौकात गुरुवारी रिक्षा चालकांचा जलवा पाहायला मिळाला. कुणी रिव्हर्स गिअरमध्ये रिक्षा पळवली, तर कुणी केवळ 2 चाकांवर रिक्षा चालवून उपस्थितांची मनं जिंकली. निमित्त होतं रिक्षा सौंदर्य स्पर्धेचं. रिक्षा चालकांच्या या कसरती पाहण्याकरता शौकीन कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली होती. तसंच कसरती पाहून उपस्थितांनी भरभरून दादही दिली. या रिक्षा सौंदर्य स्पर्धेत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 50हून अधिक रिक्षा चालकांनी सहभाग नोंदवला होता. एरवी रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षा थेट रॅम्पवर उतरल्या होत्या. एखाद्या आलिशान कारमध्येही नसतील इतक्या सुविधा या रिक्षात पाहायला मिळाल्या. प्रवाशांच्या सोयीकरता पाण्याची बाटली, कोल्ड्रिंक, पेपर, वायफाय, LED स्क्रीन इतकंच काय, पण AC, दर्जेदार कुशन्स, अंतर्गत लाईट्स पाहून प्रवाशांना वेगळी अनुभूती आली नसेल तरच नवल. पण केवळ अंतर्गत सजावटीवर लक्ष दिलंय असं नाही, तर मगवील, आकर्षक बंपर्स, लाईट्स, उत्कृष्ट रंगसंगती आणि लाकूड तसंच तांब्याच्या वस्तूंचा वापर यामुळे या रिक्षा लक्ष वेधून घेत होत्या. पॅसेंजरसाठी आता ऑनलाईनची सगळी सुविधा आहे. ऑनलाईनमध्ये काय काय होईल काय नाही ते सगळं कळायला गेलं पाहिजे लोकांनी. आपली रिक्षा अशी काहीतरी वेगळी पाहिजे या कारणाने मी कॅमेरे पुढे आणि बॅकला दोन्ही ठिकाणी जोडलेले आहेत. गाडीच्या वरती सोलर पॅनल जोडलेला आहे मी. त्याचे सोलर पॅनल जे काम करते ते 240 व्होल्ट काम करते. त्या 240 व्होल्टवर हा LCD चालतो आणि LCD वर पुढचा कॅमेरा आणि पॅटमॅकचा कॅमेरा प्लस इंटरनेट पण आपण याच्यावर यूज करू शकतोय. रिक्षा चालकांची कमाई तशी तुटपुंजीच. दिवसभर मेहनत करून 100-200 रुपयांची कमाई होते. मात्र हौसेला मोल नसतं असं म्हणतात. पोटाला चिमटा घेऊन हे रिक्षा चालक आपली लक्ष्मी अर्थात रिक्षांवर खर्च करतात. काहींनी तर जवळपास 5 लाखांपर्यंत खर्च केलाय. महाराष्ट्रातल्या रिक्षा चालकांना चालना मिळावी, रिक्षा चांगल्या राहाव्या, रिक्षा चालक आमचे प्रामाणिक राहावे या उद्देशानं आम्ही गेले 22 वर्षे रिक्षा घेतोय, रिक्षा स्पर्धा घेतोय. रिक्षा स्पर्धक
म्हणजे स्वतःच्या मुलाला जपत नाहीत एवढी स्वतःची रिक्षा आमची रिक्षा चालक जपतात. कोल्हापुरात गेली 22 वर्ष रिक्षा सौंदर्य स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या रिक्षा पाहून नादखुळा असंच म्हणावं लागेल. कोल्हापूरहून ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या रिक्षांनी लोकांची धडधड वाढवली, पण मजा आली. लोकांनी शिट्ट्या, टाळ्या तर तुफान वाजवल्या. वळूयात पुढच्या बातमीकडे. केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24शी संबंधित दस्तऐवजांच्या छपाईला सुरुवात करण्यासाठी वित्त मंत्रालयात हलवा समारंभ आयोजित करण्यात आला होता. गेल्या अनेक दशकांची ही परंपरा आहे. याला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, वित्त मंत्रालयाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. येत्या 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशाचा अर्थसंकल्प म्हणजे बजेट मांडणार आहेत. दरम्यान अर्थमंत्र्यांच्या भाषणाआधी अर्थसंकल्पातील गोष्टी बाहेर येऊ नयेत यासाठी मोठी खबरदारी घेतली जाते. त्याकरता अर्थसंकल्प तयार करणाऱ्या टीमला काही दिवस थेट अर्थ मंत्रालयातच कोणाच्याही संपर्कात न येता राहावं लागतं. आणि यातलाच एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो तो म्हणजे हलवा कार्यक्रम. दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात आणखीन एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज18 लोकमत.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा.